Welcome students. Chapter number 3 Reconstitution of Partnership Firm यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. यापूर्वी मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन आपण स्टडी केला आहे. चेंज दी रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स या प्रकारे. नंतर ॲडमिशन ऑफ पार्टनर या प्रकारे जी टर्म आहे तिचाही मिनिंग आपण लक्षात घेतला की ॲडमिशन ऑफ पार्टनर इज अ टर्म रिगार्डिंग टू रिकन्स्टिट्यूशन. ॲडमिशन ऑफ पार्टनर मीन्स टू पार्टनर्स carry on partnership business and they want to expand their business and therefore they admitted a new partner into partnership firm. Partnership firm admitted a new partner because of new partner brings his share of goodwill and capital. Therefore पार्टनरशिप फर्म एक्सपांडेड. त्यामुळे पार्टनरशिप फर्मचा जो बिझनेस तो काय आहे विस्तारतो. ही या पाठीमागचं कारण आहे की नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन देण्याचं कारण काय आहे. दोन पार्टनर्स बिझनेस करत आहेत. त्या पार्टनर्सला असं वाटतं की आपला बिझनेस विस्तारला जावा विस्तारता यावा याकरिता न्यू पार्टनरला त्या ठिकाणी सामावून घेतला होता. का तर नवीन पार्टनर त्या पार्टनरशिप फर्ममध्ये भांडवल आणतो, गुडविल आणतो की ज्या माध्यमातून बिझनेस एक्सपांड होणं पॉसिबल असतं. आणि म्हणूनसाठी ॲडमिशन ऑफ पार्टनर ही या प्रकारची कन्सेप्ट आहे. त्या रिगार्डिंग ज्या सर्व ॲडजस्टमेंट्स अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरचा मिनिंग आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो आपण स्टडी करणार आहोत. न्यू रेशो इज अ रेशो विच इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाईम ऑफ रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टेड. या पद्धतीने आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. न्यू रेशोचा आपण जर मिनिंग मेन्शन केला तर ॲज द न्यू पार्टनर ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्ममध्ये जर न्यू पार्टनर ॲडमिट होत असेल दी प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स चेंजेस. नवीन पार्टनर जर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट केला जात असेल तर एक्झिस्टिंग पार्टनर्स किंवा जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो काय होतो की त्या ठिकाणी चेंज होतो. ठीक आहे. अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू रेशो अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि त्या माध्यमातून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता भासते. अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर की ज्यामध्ये न्यू पार्टनर इन्क्लूड असो. ठीक आहे. नवीन न्यू कॅल्क्युलेशन किंवा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये न्यू पार्टनर त्या ठिकाणी ॲडमिट असो. अँड दिस रेशो इज यूज्ड फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टेड. आणि हे गुडविल राईट ऑफ करण्याकरिता किंवा रिटर्न ऑफ करण्याकरिता किंवा कॅपिटल ॲडजस्ट करण्याकरिता या प्रकारचं न्यू रेशो काय केला जातो कॅल्क्युलेट केला जातो याप्रमाणे. त्यानंतर फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग ऑफ न्यू रेशो. न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला दोन फॉर्म्युले त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत की ज्यामध्ये नंबर फर्स्ट आहे की न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. ठीक आहे. मग न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. तर या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 काय आहे की बॅलन्स ऑफ 1 म्हणजे काय. बॅलन्स ऑफ 1 जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर या प्रकारे इक्वेशन मेन्शन करावं लागेल. मग या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस. आता 1 मायनस म्हणजे काय की इफ टोटल प्रॉफिट इज 1 जर बिझनेसचा टोटल प्रॉफिट जर 1 असेल तर त्या ठिकाणी त्या टोटल प्रॉफिटमधनं त्या ठिकाणी जो न्यू पार्टनरचा जो न्यू शेअर आहे किंवा न्यू पार्टनरने आणलेला जो प्रॉफिट शेअर आहे तो त्या ठिकाणी त्यातनं काय केला जातो मायनस केला जातो. म्हणून बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू त्या ठिकाणी 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर या प्रकारचं इक्वेशन हे तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1 यामध्ये आपल्याला या प्रकारच्या फिगर्स मेन्शन करायच्या आहे. तुम्हाला न्यू रेशो कॅल्क्युलेशनचं इक्वेशन समजलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलं आहे ऑर इफ सॅक्रिफाईस रेशो ऑफ ओल्ड पार्टनर्स गिव्हन. जर ओल्ड पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो जर दिलेला असेल अलॉंग विथ ओल्ड रेशो सहित त्या ठिकाणी जर न्यू पार्टनरचा जर सॅक्रिफाईस रेशो जर दिलेला असेल दी न्यू रेशो कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. तर त्या माध्यमातून न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्याचं इक्वेशन काय आहे की ज्यामध्ये न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. त्या ठिकाणी ओल्ड पार्टनरचा जर सॅक्रिफाईस रेशो दिलेला असेल ओल्ड रेशोच्या प्रमाणामध्ये तर या ठिकाणी न्यू रेशो कॅल्क्युलेशनचं इक्वेशन आहे की न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे. याप्रमाणे मग आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो या ठिकाणी लक्षात घेतो आहोत की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलं आहे की निशाद अँड तेजस आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. त्या ठिकाणी निशाद अँड तेजस आर एक्झिस्टिंग पार्टनर्स हिअर. या ठिकाणी निशाद अँड तेजस आर ओल्ड पार्टनर्स हिअर. हे त्या ठिकाणी एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत, ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:3 त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉस जो आहे त्यांचा जो शेअरिंग रेशो जो आहे तो काय आहे 2:3 आहे. दे ॲडमिटेड यश आणि
निषाद अँड तेजस हे ओल्ड पार्टनर्स आहेत. ते कुणाला ॲडमिट करतात पार्टनरशिपमध्ये, कुणाला दाखल करून घेतात, दे ॲडमिटेड यश फॉर 1/4 शेअर. 1/4 शेअर हा काय असेल, रेशो शेअर ऑफ न्यू पार्टनर, शेअर ऑफ न्यू पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. याला 1/4ला काय म्हणायचं आहे, शेअर ऑफ न्यू पार्टनर. म्हणून या ठिकाणी यशला त्यांनी 1/4 शेअरने काय केलं आहे, ॲडमिट करून घेतलं आहे. 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट, फ्युचर प्रॉफिटकरिता 1/4 शेअरने त्या ठिकाणी निषाद अँड तेजस यांनी यश या पार्टनरला काय केलं आहे, पार्टनरशिपमध्ये सामावून घेतलं आहे. सो कॅल्क्युलेट ऑर फाइंड आउट न्यू रेशो ऑफ निषाद, तेजस अँड यश. आणि या माध्यमातून तुम्हाला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. निषाद, तेजस अँड यश, ठीक आहे, या तिघांचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे न्यू रेशो. दिलेला काय आहे, रेशो शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस किंवा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ निषाद अँड तेजस. त्यांचा जो रेशो दिला आहे तो 2:3 दिला आहे, ठीक आहे. आणि दिलं आहे काय की दे ॲडमिटेड यस फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट आणि 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट हा तारीखाने एक रेशो दिला आहे, ठीक आहे. याप्रमाणे मग आपण लक्षात घ्यायचं आहे की या माध्यमातून आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता न्यू रेशोचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे की सोल्युशनमध्ये आपण या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू, आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना आपल्याला बॅलन्स ऑफ 1 माहीत पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो. म्हणजे या ठिकाणी 1 मायनस न्यू पार्टनर शेअरिंग रेशो म्हणजे काय, 1. आता 1 या ठिकाणी काय मेन्शन केलं की 1 या ठिकाणी 1 म्हणजेच काय, इफ टोटल प्रॉफिट इज 1. सपोज या ठिकाणी प्रॉफिट तुम्ही 1 मायनस केलं, 1 समजला आहे सपोज, मग 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो. आता न्यू पार्टनर्स रेशो काय तुमचा 1/4. म्हणून या ठिकाणी 1 मायनस 1/4 त्याचं इक्वेशन आपण काय मेन्शन करतो की जसं की हा 4 छेदस्थानी आहे की त्या ठिकाणी या 4मधनं 1 मायनस केले, त्या ठिकाणी 4 मायनस 1 त्या ठिकाणी डिवायडेड बाय 4 या पद्धतीनेच राहतील. 4 मायनस 1 डिवायडेड बाय 4 याप्रमाणे 3/4 या प्रकारे तुमचं काय असणार आहे, त्या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1ची फिगर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बॅलन्स ऑफ 1ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 3/4 याप्रमाणे, ठीक आहे. मग आता आपण इक्वेशन काय मेन्शन केलं की न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1, न्यू रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1 हे तुम्ही इक्वेशन मेन्शन केलं. मग आता हे न्यू रेशो कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, निषाद, तेजस अँड यश, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेतोय निषाद न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1 याप्रमाणे. मग निषादचा ओल्ड रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला, तर रेशो काय आहे तुमचा 2:3 हा निषादचा रेशो आहे, बरोबर. 2 कोणाचा रेशो आहे, निषादचा. आणि तेजसचा रेशो किती आहे 3, म्हणजे या ठिकाणी 2/3. मग या 2/3ला आपण कन्वर्ट करायचं कशामध्ये, अपूर्णांकामध्ये. मग 2/3ला जर आपण अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर 2/5 दोघांची बेरीज 2/5 हा कोणाचा रेशो झाला, निषादचा. आणि तेजसचा किती होईल 3/5 याप्रमाणे 3/5 म्हणजे या पद्धतीने. मग निषाद न्यू रेशो इज इक्वल टू 2/5 हे काय आहे, हा असेल ओल्ड रेशो कोणाचा, निषादचा 2/5 या पद्धतीने मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1 सर्वांना एकच वापरायचं 3/4. बॅलन्स ऑफ 1 किती आला होता आपला 3/4. म्हणून 2/5 मल्टिप्लाय 3/4. म्हणून या ठिकाणी ते मल्टिप्लिकेशन आहे म्हणून समोरासमोर गुणाकार करायचे आहेत. 3 दुने 6, 3 × 2 इज इक्वल टू 6 अँड 5 × 4 इज इक्वल टू 20 म्हणजे 6/20 हे असेल निषादचा न्यू रेशो. निषादचा न्यू रेशो आला 6/20. तेजस न्यू रेशो काय आला तुमचा या ठिकाणी 3/5 कसा आला, तेजसचा जो ओल्ड रेशो आहे तो काय आहे 3/5. म्हणून या ठिकाणी 3/5 मल्टिप्लाय त्या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 आहे 3/4. म्हणजे या ठिकाणी 3 × 3 इज इक्वल टू 9 अँड 5 × 4 इज इक्वल टू 20. या ठिकाणी इथे तेजसचा न्यू रेशो आलेला आहे 9/20 समजलं याप्रमाणे. त्यानंतर याचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे या ठिकाणी याचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे फॉर फ्युचर प्रॉफिट जो असेल 1/4 आहे, बरोबर आहे. म्हणून यस न्यू रेशो इज इक्वल टू 1/4 इथपर्यंत आपण लिहून ठेवलं आहे. मात्र इथे छेद 20 आला, इथे देखील छेद 20 आला, तर या ठिकाणी देखील छेद 20 यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी 1/4 मग या 4ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे छेद 20 येईल. तर या ठिकाणी 4ला 5ने जर मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी छेद 20 येतो आहे. मग 5ने जर इथे 4ला मल्टिप्लाय केलं 20 जर छेद आला तर अंशस्थानी देखील तुम्हाला 5ने त्या ठिकाणी 1ला मल्टिप्लाय करायचे. म्हणून त्या ठिकाणी 5 × 1 म्हणून या ठिकाणी 5 डिवायडेड बाय 20 या प्रकारचं इक्वेशन आलं. म्हणजे तुमचा न्यू रेशो किती कॅल्क्युलेट झाला 6/20, 9/20 अँड 5/20. मग सर्वांचे छेद समान आहेत म्हणून या ठिकाणी तो रेशो आपण कन्वर्ट केला आहे कशामध्ये, न्यू रेशो इज इक्वल टू 6/9/5. निषादचे 6 शेअर, तेजसचे 9 शेअर अँड यशचे
बिझनेसमध्ये असलेले 5 शेअर्स. तर अशा पद्धतीने हा न्यू रेशो तुम्हाला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तर न्यू रेशो कॅल्क्युलेशनचं इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी काय समजलं असेल, तर या पद्धतीने तुम्हाला न्यू रेशो काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, की ज्या माध्यमातून जर तुम्हाला गुडविल रिटर्न अप करायचं असेल किंवा कॅपिटल ॲडजस्ट करायचं असेल त्यावेळेला हा न्यू रेशो काय करायचा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यू एक्झाम्पल रिगार्डिंग टू न्यू रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अभ्यासणार आहोत. थँक्यू.